नमस्कार. मी डॉक्टर प्रसन्न कासेगावकर आणि आपण करतोय ब्रेन की बातें. आपल्याला नेहमी वाटतं की कोलेस्ट्रॉल वाढलं की हार्ट अटॅक येतो, पण तसं नाही आहे बरं का. वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळं ब्रेन स्ट्रोक होण्याची शक्यता हार्ट अटॅकपेक्षा जास्त आहे. हे कसं काय? तर वाढलेलं जे कोलेस्ट्रॉल असतं, ज्याला आम्ही बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतो, LDL, हे जर वाढलं तर मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये हळूहळू ब्लॉकेजेस निर्माण होतात आणि ही ब्लॉकेजेस झाल्यामुळे मेंदूचा रक्त सप्लाय बंद पडून पेशंटला ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो. कोलेस्ट्रॉल हा एक सायलेंट किलर आहे. कोलेस्ट्रॉल वाढण्याचं कुठलंही लक्षण आपल्या बॉडीमध्ये नसतं. मग हे जाणायचं कसं? तर ह्याच्यासाठी रेग्युलर कोलेस्ट्रॉल चेक करणे हेच आपल्या हातात आहे. प्रत्येक व्यक्तीने 40 वर्षानंतर वर्षात एकदा आणि 50 वर्षानंतर वर्षात 2 वेळेला कोलेस्ट्रॉल चेक करणं हे अत्यंत आवश्यक आहे. नियमित संतुलित आहार घेणं आणि अति गोड आणि चरबीयुक्त पदार्थ खाण्यामध्ये टाळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी शेवटचा आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे रेग्युलर व्यायाम करणे. मित्र हो, तुम्ही तुमची लिपिड प्रोफाईल शेवटची कधी चेक केली आहे हे कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. मी सांगितलेल्या सगळ्या सूचनांचं पालन करा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.